टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मला वाटतं आता तर सध्या भ्रष्टाचाराची मालिका चालू आहे। आज तुम्ही बघितले असेल महाराष्ट्राची आणि देशाची कशा पद्धतीने आज अवहेलना चालू आहे जनतेची। आज तुम्ही बघितलं रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत, भ्रष्टाचार चालू आहेत, अत्याचार होत आहेत, ठेकेदार त्या ठिकाणी बिलं मिळत नाही म्हणून आत्महत्या करतायत, आज शेतकरी आत्महत्या करतायत। अशा पद्धतीने सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी त्रस्त झालेला आहे। आणि तुम्ही बघितलं असेल सरकारला त्या ठिकाणी सरकारचं लक्ष नाही आहे। आज कित्येक मंत्री भ्रष्टाचाराच्या ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत। ठाणे जिल्ह्यामध्ये तर तुम्ही बघितलं असेल केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी चालू आहे। सुप्रीम कोर्टाला शेवटी त्या ठिकाणी दखल घ्यावी लागली आणि 3000 कोटीचा घोटाळा या सुप्रीम कोर्टाच्या जागरूकतेमुळे त्या ठिकाणी उघडकीस आला। आणि असं असताना सुद्धा आज ठाण्यातली रस्त्याची अवस्था काय झालेली आहे, जागोजागी खड्डे पडलेले आहेत, वाहतूक कोंडी आहे, आज कित्येक ठिकाणी पाणी टंचाई आहे, आज कित्येक प्रोजेक्ट अर्धवट अवस्थेत पडलेला आहे। कोणाचं लक्ष नाही, फक्त कार्यकर्ते फोडणे, पैसे देणे, त्यांना आपल्या पक्षामध्ये हे करणं। आणि आज संपूर्ण तुम्ही बघितलं असेल सर्व भ्रष्टाचारी लोक एकत्र येऊन या ठिकाणी काम करतायत। आणि म्हणून मी त्रिनेत्रधारी शंकर भगवान, आज पहिला सोमवार आहे, मी मागणं करतो ह्याला तुझा त्रिनेत्र उघडून या महाराष्ट्रावर आलेलं संकट आहे आणि हे संबंध जे काय चालू आहे त्याला तू निर्बंध घाल। आणखीन या महाराष्ट्राला चांगले दिवस लाभो, देशाला चांगले दिवस लाभो। जो आमचा शेतकरी आहे तो खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सुखी संपन्न हो। आणि आज जी काही परिस्थिती या महाराष्ट्रावरती आलेली आहे, देशावरती आलेली आहे, ते संकट दूर करो। डान्सबार प्रकरणात जे आरोपांची राळ योगेश कदमांच्या वरती उठली होती, याला उपमुख्यमंत्री यांनी योगेश कदमांना पाठीशी घातलेलं आहे। योगेश कदमांना असं म्हणालेले, तू चिंता करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे। मला वाटतं ते सर्वांनाच पाठीशी घालतायत, कारण त्यांनाच आता पाठीशी घालायची वेळ आलेली आहे। कारण आज तुम्ही बघितलं असेल संबंध देशामध्ये लाज गेलेली आहे आणि ती लाज वाचवण्याचा प्रयत्न शेवटचा चालू आहे। सर, राज्यपालाच्या भेटीला गेले ठाकरे गट सर्वत्र एकत्र ज्या मंत्रीप्रमाणे आणि आमदार ज्या पद्धतीने वागतात त्यानुसार ते एकत्र करणार आहे आणि त्यांचं मंत्रीपद कुठेतरी काढून द्या। अहो साहेब, या ह्याच्यामध्ये जर कधी मंत्रिमंडळ काढायचं झालं तर मला वाटतं एकटेच देवेंद्र फडणवीस उरतील, बाकी सर्व मंत्र्यांना घरी बसावं लागेल, अशी परिस्थिती त्या मंत्रिमंडळाची आहे। मात्र कालच्या ज्या पद्धतीने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले त्यामुळे भाजपचा आता प्लान बी ठरलेला आहे। येणाऱ्या काळात निवडणुकीचा प्लान असणार आहे आणि अनेक जण जे ते पक्षप्रवेश करणार होते, मुंबईतले माजी नगरसेवक या ठाणे आणि इकडचं, ते कुठेतरी थांबले होते। कसं बघतात इकडे दोन्ही ठाकरे बंधू? मला असं वाटतं ठाकरे बंधू म्हणजे या महाराष्ट्राचा ठाकरे ब्रँड आहे आणि हा ब्रँड कधीच संपू शकत नाही। आणि शेवटी रक्ताची नाते आहेत, ते आज ना उद्या कधी एकत्र होणार, ते आज झालेले आहेत। त्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे आणि म्हणून त्यांची पोटदुखी लवकर बरं हो अशी मी प्रार्थना करतो। मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचा याचा निर्णय मुख्यमंत्री घेतात असं अजितदादा म्हणालेले आहेत। धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद देण्याचे संकेत दिल्यानंतर आता त्यावर अजितदादांनी हे स्पष्टीकरण दिलं। मला वाटतं यांच्यात कुठला दम नाही आहे, पोकळ नुसते हे करतायत या ठिकाणी। आज तसं बघितलं तर बीजेपीमध्ये अशा गोष्टीला कुठेही थारा नसतो आणि आज भ्रष्टाचार मुक्त आपण महाराष्ट्र किंवा देश करण्याच्या मागे आहोत। परंतु आज कशा पद्धतीने त्यांचे मंत्री आज वागतायत, कशा पद्धतीने त्यांचा आज पर्दाफाश या ठिकाणी होतोय, परंतु एकाही मंत्र्याच्या ह्याला हात लावण्याची हिंमत त्या ठिकाणी त्या सरकारमध्ये नाही आहे। कोकाटे, संजय सिरसाट झाले, असे अनेक मंत्र्यांचे व्हिडिओ असेल, त्यांचं वक्तव्य असेल, निलेश राणे असेल, यांचे वक्तव्य, यांचे व्हिडिओ कसं बघता याकडे येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये? मला वाटतं कोणाचं तुम्ही वक्तव्य बघा, सर्व तसेच वाचाळवीर सर्व आहेत, प्रत्येकाला काही बोलायचं, काही करायचं।
आणि कोणाचं वय बघत नाही, काय बघत नाही, आणि कशा पद्धतीने कोण कोणावरती टीका करतो. ज्यावेळी टीका करतो त्यावेळेस तू स्वतः स्वच्छ असला पाहिजे. त्यामुळे कुठेही तारतम्य नाही, आणि म्हणून या ठिकाणी जनता हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघते. कुठेतरी खडसेंनी आवाज उचलला होता, त्यामुळे जावयांवरती आता रेव पार्टीवरती कुठेतरी अडकून प्रकार आहे की काय, त्यामध्ये अनेक व्हिडिओ त्यांच्या समोर आले. थोडे दिवस थांबा, सर्व माहीत पडेल सर्व हे खरं का खोटं. खासदार साहेब, ठाणा संस्कृतीत शहर ओळखलं जातं, सध्या ठाण्यामध्ये गुंडराज सुरू आहे. मी काय सांगितलं मगाशी, सर्व तुम्ही जर बघितलं या ठिकाणी ज्यांना आतमध्ये जेलमध्ये टाकायला पाहिजे ते खांद्यावर हात घालून फिरतायत. आणि आज परिस्थिती या ठाण्यामध्ये असेल, ठाण्यात काय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बघितलं असेल, पोलिसांना सुद्धा त्या ठिकाणी त्या गुंडांना सलाम करायला लागतोय. आणि तुम्ही बघितलं असेल किती लोकांना या ठिकाणी संरक्षण सुद्धा दिलेलं आहे. आणि आज तुम्ही बघितलं असेल पोलिसांच्यावरती एवढा ताण आहे की या ठिकाणी आज अवैध धंदे चालू आहेत. त्या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल ड्रग्सचा प्रत्येक शाळेच्या बाहेर टपऱ्या लागलेल्या आहेत. आणि अशा ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं नाही, पोलिसांना दोष देऊन उपयोग नाही. परंतु आज ज्या पद्धतीने या सरकारकडून जी अपेक्षा आहे ती अपेक्षा मला वाटतं दूर राहिली. परंतु आज लोकांना त्याचा नाहक त्रास होतोय. महानगरपालिका निवडणूक येतात, तर भाजपचं म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं आहे की एकत्र निवडणूक लढली जाणार आहे, महायुतीने लढू जाणार. काय वाटतं, एकत्रित निवडणूक लढली जाणार का? दुसरीकडे मनसे आणि ठाकरे. अहो तुम्ही आज कित्येक पक्षातली लोक तुमच्याकडे आलेली आहेत. ज्या बीजेपीच्या स्थापनेपासून आज जी काही लोक बिचारी आज काम करतायत, आज त्यांची अवस्था कुठे आहे? आणि बाहेरून आलेल्या लोकांना तुम्ही मंत्री बनवताय, भ्रष्टाचारी असतील, बाकीचे असतील, क्रिमिनल असतील, अशा लोकांना तुम्ही त्या ठिकाणी तिकीट देताय, मंत्रिमंडळात तुमच्या आहेत. तर त्यामुळे हे सर्व आहेत, जनता बघते आता. ठाकरे बंधूंना फायदा होऊ नये यासाठी प्रमुख महानगरपालिका एकत्र लढवा असं महायुतीने भर घातलेली आहे. काय वाटतं? अहो त्यांनी निवडणुका उद्या घ्याव्यात ना. का आज तुम्हाला त्याची मुदत 5 वर्षाची आहे आणि आज 10 वर्ष झाले तरी तुम्ही निवडणुका घेत नाहीत. कशासाठी घाबरताय? लोकसभेच्या नंतर विधानसभेची निवडणूक झाली, तुम्ही ते बोगस मतदान हे करून त्या ठिकाणी निवडून आलात. आणि आज तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाताना तुम्हाला आज जवळजवळ 10 वर्ष होऊन गेली. आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही महानगरपालिकेमध्ये तुम्ही निवडणुका घेतल्या नाहीत. आज प्रशासन राज्य करते, कोणाचा या बाबतीमध्ये कुठे कंट्रोल आहे का? मला असं वाटतं की त्या ठिकाणी कुठला प्लॅन ए असू दे, बी असू दे, सी असू दे, परंतु या जनतेने ठरवलेलं आहे की ए, बी, सी आणि नंतर मग डायरेक्ट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.